मी युक्ती जितेंद्र गहिंबेकर इयत्ता दुसरीत शिकणारी राजीव संभेची विद्यार्थिनी आज मी आपल्या समोर सादर करीत आहे मी जिजाऊ होते. होय, आम्ही आलो तुमच्या आऊसाहेब राजमाता स्वराज्याची पवित्र माझे पुन्हा आमच्या मस्तकीत लावण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. ही आई जगदंबेची कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, या मराठी मातीच्या उमऱ्यावर अनेक परकीय सत्ता थया नाचत होता. मराठी मुलक्यांचे सैन्य मुघलांच्या आरमारात खितपत पडले होते आणि त्याच वेळी लग्नाच्या पवित्र धाग्याने आम्ही शहाजी राजाशी जोडले गेलो. शहाजी राजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्यामुळे आमचं जाणं तिथेच असायचं. एका दरबारातील एका नाच गाण्याच्या प्रसंगी शिवबा आमच्या जवळ येऊन म्हणाले, इथे एक नाचणारी बाई आली आहे, तिचा नाच आम्ही बघायला जाऊ का? हे ऐकून आम्हाला चीड आली. आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि ओरडलो आणि म्हणालो, बेटा, बाई नाचवायची नसते, ती वाचवायची असते, ती जगवायची असते. स्वराज्यात कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. हा धडा आम्ही शिवबांना दिला. शिवबा 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांची परीक्षा घ्यावी असे आमच्या मनात. आम्ही शिवबांना विचारले, शिवबा, हिमालय उंच का सह्याद्री? शिवबा म्हणाले, मराठ्यांची मान उंच. आम्ही शिवबांना पुन्हा विचारले, शिवबा, तुम्हाला काय व्हायला आवडेल? तेव्हा शिवबा म्हणाले, तलवार झालं तर आई भवानी जाऊ, दगड झालं तर या सह्याद्री जाऊ, झालं माती तर या स्वराज्याचे. इतके एक निष्ठा आणि निष्ठावंत होते माझे शिवबाबा. पण आम्ही जे स्वराज्य गातो, ज्याची निर्मिती माझ्या शिवबांनी केली, तेच काय स्वराज्य ज्याचा आधी धर्मामध्ये तेढ आहे. जात ही पाठीला चिटकून येते, पण ती पोटात नसावी असा संस्कार आम्ही शिवबांवर केले. माझ्या शिवबांनी मावळ्यांना जात आणि धर्म पाहून नव्हे तर कर्तृत्व व बुद्धिमत्ता पाहून स्वराज्यात स्थान दिले. म्हणून तर प्रसंगी महाराजांसाठी स्वतः मृत्यूच कवटाळणारा शिवकाशीत जातीने नावे होता. आयुष्यभर महाराजांसाठी हेरागिरी करणारा बहिजी नाही जातीने रामोशी होता. एकेकाळी या स्वराज्यात छत्रपतींचा एक अर्थव्यवस्थेचा कणा शेती होती. सध्या शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत होते. माझ्या शिवबांनी समाज व रयतेसाठी जगला म्हणून तर रयतेच्या मनातील राजा बनला. अजून एक गोष्ट जी बोलताना खंत वाटते, तर पायाची आग मस्तकात जाते, ती म्हणजे माझ्या लेकींवर वाईट नजर टाकून तिच्या अब्रूचे धिंडवणे निघतात. माझ्या शिवबांनी स्वराज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्याची गय केली नाही. अहो, त्या काळात जर महिलांना इतका मान सन्मान दिला असेल तर तुमची ही बुजलेली मानसिकता का बरं? हा देश, हा समाज खरंच माझ्या लेकींसाठी सुरक्षित आहे याचं उत्तर तुमच्याकडे? आज या पिढीला एवढं सांगू इच्छिते, आपण आपल्या स्वराज्य पुन्हा उभारूया. शिवाजी महाराजांसारखे दैवत आपल्याला लाभले आहे. त्यांचे आदर्श, त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणा आणि त्याप्रमाणे वागा. हीच खरी आमच्यासाठी आदरांजली असेल. जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद.